मित्रांनो, मी यासीन खान. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना या विषयातील म्हणजे शेळी पालन आणि मेंढी पालन या विषयावरती मार्गदर्शन केलेलं होतं. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना ह्याच्यातीलच कुक्कुटपालन या विषयावरती आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम मित्रांनो, मला आपल्या सर्व आपली शेती आपले पशुपक्षी या यूट्यूब चॅनलचे सर्व सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स यांचं सर्वांचं धन्यवाद करायचं आहे की आपलं पूर्णपणे म्हणजे मित्रांनो 1च महिना झाला आपण चॅनल चालू करून. आतापर्यंत फक्त 4च व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. तर ह्या 4 व्हिडिओमध्ये आपले 1000 पेक्षा जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत आणि 25,000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स झालेले आहेत. तर सर्व ह्या व्ह्यूअर्सना माझी विनंती आहे मित्रांनो की आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि जेवढं शक्य होईल मित्रांनो तेवढे आपल्या गरजू शेळी पालक असतील, कुक्कुटपालक असतील किंवा पशुपालक मित्रांपर्यंत किंवा जे पण आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा मित्रांनो आपल्या चॅनलच्या मार्फत नक्की प्रयत्न करा. कारण की मित्रांनो, माझा जो 5 वर्षाचा अनुभव आहे किंवा जे माझ्याकडचं जे ज्ञान आहे ते ज्ञान मी तुम्हाला प्रामाणिकपणे ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत आहे की जेणेकरून आपले जे पशुपालक आहेत जे पारंपरिक पद्धतीनं काम करतात किंवा ह्याच्यामध्ये आपल्याला मॉडिफाय करण्याची काय गरज आहे किंवा आपलं ज्ञान कसं अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता आहे, या सर्व गोष्टींची मित्रांनो मी आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देत राहणार आहे. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे हा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना या विषयातील कुक्कुटपालन ह्या विषयावरती. कारण मित्रांनो, शासनाच्या अनेक योजना येत असतात जात असतात, परंतु आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत ह्या योजना पोहोचत नाहीत. म्हणूनच हा अट्टास आहे की आपल्या सर्वांपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे. आता ह्या कुक्कुटपालनामध्ये मित्रांनो आपल्याला सर्वात प्रथम बघायचं आहे की ह्याच्या किती किती लाखाचा प्रोजेक्ट असेल किंवा किती प्रोजेक्ट ह्याच्यामध्ये आहेत किंवा ह्याच्यामध्ये लाभार्थी निवड कशी असेल किंवा पात्रता काय आहेत, अटी काय आहेत. तर ह्याच्यासाठी मित्रांनो सर्वात प्रथम आपण ह्याच्यामध्ये बघायचं आहे की ह्याच्यासाठी आपण लाभार्थी कोण कोण असू शकतो. तर त्यांनी पहिलं प्राधान्य दिलंय मित्रांनो की अत्यल्प भूधारक शेतकरी. तर अत्यल्प भूधारक आपण कोणाला म्हणतो हे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की ज्याच्याकडे 1 हेक्टर पर्यंत जमीन असेल किंवा ज्याला आपण 2.5 एकर म्हणतो. दुसरा आहे अल्पभूधारक शेतकरी, ज्याच्याकडे 2 हेक्टर पर्यंत जमीन असेल किंवा 5 एकर जमीन असेल. त्याच्यानंतरचा जो आणि त्यांनी जो क्रायटेरिया दिलेला आहे मित्रांनो तो सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा ज्यांची वन हक्क जमीन असेल किंवा ह्याच्यानंतर जे महिला बचत गट असतील ह्यांना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. तर ह्या कुक्कुटपालन ह्या योजनेमध्ये मित्रांनो 5% हे अपंगासाठी आरक्षण आहे. 5% अपंग कोणाला म्हणतो आपण? ज्याच्याकडे 40% पेक्षा अपंगाचं सर्टिफिकेट असेल. आता अपंग कोणता असू शकतो? अस्थिव्यंग असू शकतो, कर्णबधिर अल्प असू शकतो किंवा अल्पदृष्टी असू शकतो किंवा त्याच्यामध्ये बहुविकलांग असं पण असू शकतो. ह्याच्यापैकी जो पण असेल त्यांच्याकडे कमीत कमी 40%चं सर्टिफिकेट पाहिजे, तर त्यांना तो लाभ आपल्याला घेता येईल. तर अपंगासाठी आपल्याला मित्रांनो 5% आरक्षण ठेवलेलं आहे आणि कुक्कुटपालन ह्या व्यवसायामध्ये मित्रांनो शासनाने 50% आरक्षण ठेवलेलं आहे. म्हणजे एकूण प्रोजेक्ट जर 100 घेतले असतील तर त्याच्यातले 50 महिलांसाठी असतील आणि 5 अपंगांसाठी असतील, तर राहिलेले 45 प्रोजेक्ट हे फक्त इतर सर्वसाधारण कास्टसाठी असेल. आता जर समजा 50% महिलांचे अर्जच नाहीच आले तर मात्र मग इतर सर्वांना त्याचा लाभ भेटू शकतो. आता इथपर्यंत पाहिलं मित्रांनो आपण की लाभार्थी आपण कोण कोण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. तर ह्या योजनेमध्ये अनुदान किती आहे किंवा किती टक्के मिळू शकतं? तर सर्वसाधारण सर्वांना म्हणजे अपंग असतील, महिला असतील किंवा जे पुरुष असतील, ओबीसी असेल, ओपन असेल, ह्यांना सर्वांना 50% ह्याच्यामध्ये अनुदान आहे. अनुदान म्हणजेच आपण सबसिडी म्हणतो. म्हणजे टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या एकूण आपल्याला 50% सबसिडी भेटणार आहे. आता हे तुम्हाला कितीचा आकडा भेटेल हे वेगवेगळे प्रोजेक्ट आपण कसे कसे करणार आहेत ते पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की ह्या कुक्कुटपालनामध्ये 3 प्रोजेक्ट आहेत आणि त्याच्यानंतरचं जर मित्रांनो पाहिलं तर आपण एससी एसटी फक्त एससी आणि एसटी साठी ह्याच्यामध्ये 75% सबसिडी आहे. म्हणजे 2 भागामध्ये याची सबसिडी आहे. पहिल्यांदा 50% सर्वसाधारण महिला असतील, अपंग असतील, सर्वसाधारण असतील ह्यांना 50% आणि फक्त एससी एसटीना 75%. आता हे झालं अनुदान किती टक्के मिळणार आहे. तर मित्रांनो अनुदानाचे टप्पे कसे आहेत ह्याच्यामध्ये? तर अनुदानाचे 2 टप्पे आहेत. म्हणजे पहिला अनुदान कधी मिळणार आहे आपल्याला? तर ह्याच्यामध्ये आपलं शेडचं बांधकाम किंवा आपलं जे 50% एकूण प्रोजेक्टची कॉस्ट जी आहे ह्याच्यातलं आपलं 50% काम झाल्यानंतर आपल्याला 2 हप्त्यामध्ये म्हणजे त्याच्यातली 25% सबसिडी मिळणार आणि राहिलेलं काम प्रोजेक्ट आपलं फायनल झाल्यानंतर मग मिळणार त्याच्यामध्ये आपल्याला राहिलेली 25%. असं टोटल मिळून आपल्याला 75% किंवा 50% ह्या दोन्हीची निम्मी सबसिडी 2 हप्त्यामध्ये मिळणार आहे. तर आता मित्रांनो प्रत्यक्षात आपण ह्या कुक्कुटपालनामध्ये किती लाखाचा प्रोजेक्ट आहे आणि कोणकोणत्या पद्धतीचा आहे हे पाहूया. तर सर्वात पहिला जो प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये हा 30 लाखाचा प्रोजेक्ट आहे. आता ह्या 30 लाखामध्ये काय आहे तर आपल्याला अंडी देणारे पक्षी ज्याला आपण काय म्हणू शकतो की 1 दिवसाचे पक्षी आणायचे, ते आपल्याला अंडी देईपर्यंत सांभाळायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्यापासून आपल्याला अंडी उत्पादन घ्यायचं आहे. आता हे अंडी उत्पादन देणारे पक्षी कधी देतात अंडी? तर आपण 1 दिवसाचा जरी पक्षी आणला तरी ते लगेच आपल्याला अंडी देत नाहीत. तर त्याला आपल्याला 5 महिन्यापर्यंत सांभाळावं लागतं आणि त्याच्यानंतर त्यांचं अंडी उत्पादन सुरू होतं. तर ह्याच्यासाठी म्हणजे कायमस्वरूपी आपल्याला त्या पक्ष्यांपासून अंडी उत्पादन घ्यायचे आहेत आणि अंडी उत्पादनासाठी
5,000 पक्ष्याचा हा प्रोजेक्ट आहे. म्हणजे अंडी उत्पादन देणारे तुम्हाला 5,000 पक्षी खरेदी करावे लागणार आहेत आणि ह्या पक्ष्यांसाठी आपल्याला 30 लाखाचा प्रोजेक्ट आहे आणि या 30 लाखावरती सर्वसाधारण 50% सबसिडी भेटेल आणि SC STला 75% सबसिडी भेटेल. तर आता ह्या प्रोजेक्टमध्ये काय काय येणार आहे मित्रांनो, तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला 5,000 पक्षी ठेवण्यासाठी काय लागणार आहे, सर्वात महत्त्वाचं शेड लागणार आहे. आता पोल्ट्रीचा व्यवसाय थोडासा वेगळा आहे, शेळीपालनाचा व्यवसाय वेगळा आहे आणि दुग्ध व्यवसाय वेगळा आहे. आता ह्या कुक्कुटपालनामध्ये आपल्याला सर्वात प्रथम शेड लागणार आहे. शेडमध्ये त्याच्यानंतर आपल्याला खाली कोबा करावा लागणार आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला पक्षी ठेवायचे आहेत. त्याच्यासोबतच शेडमधलं जे इतर साहित्य आहे, म्हणजे ज्याला आपण फीडर म्हणतो, फीडर म्हणजे त्यांची खाद्याची भांडी, ड्रिंकर म्हणजे त्याला पाण्याची भांडी आणि त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला जे लाईट वगैरे लागणार आहे त्या सर्वांची आपल्याला सोय करायला लागणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोलरसाठी पण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे की 3 KVचं सोलर आपल्याला खरेदी करायचं आहे. म्हणजे हे टोटल कॉस्ट याच्यामध्ये आपण सांगितली की त्याच्यामध्ये तुम्हाला पक्षी खरेदी करणं, जमिनी शेड तयार करणं, परत त्याच्यामध्ये कोबा करणं किंवा फीडर घेणं, ड्रिंकर घेणं, सोलर खरेदी करणं, हा याच्यातला टोटल प्रोजेक्ट कास्ट आहे 30 लाखाची आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला 15 लाख सबसिडी किंवा 75% वाल्यांना जास्त सबसिडी भेटेल आणि 50% वाल्यांना 15 लाख भेटेल. तर अशा पद्धतीने ह्याच्यामध्ये हा आहे अंडी उत्पादन देणाऱ्या, म्हणजे ज्याला आपण लेअर फार्मिंग असं सुद्धा म्हणू शकतो. तर हा एक प्रोजेक्ट झाला कुक्कुटपालनातला. आता ह्या कुक्कुटपालनामध्येच आणखीन एक प्रोजेक्ट आहे दुसरा, त्याला आपण मांसल म्हणू शकतो किंवा त्याला ब्रॉयलर कोंबडी पालन असं सुद्धा म्हणू शकतो. तर ह्याच्यामध्ये पण मित्रांनो आता ह्या मांसलमध्ये 2 प्रकारचे त्यांनी प्रोजेक्ट ठेवलेत. एक आहे 3,000 पक्ष्यांचा. आता हा 3,000 पक्ष्यांचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे 12 लाखाचा. आता ह्या 12 लाखामध्ये काय काय येईल आपल्याला, तर 3,000 पक्ष्यांसाठी जेवढं लागणारं शेड आहे किंवा 3,000 पक्षी ठेवण्यासाठी जेवढं आपल्याला जागा लागणार आहे त्याच्यासाठी शेड आलं, त्याच्यामध्ये कोब आला, त्याच्यामध्ये फीडर आले, ड्रिंकर आले आणि सोलार 3 KVचं सोलार. अशा पद्धतीनं प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हे आयटम जवळपास सारखेच येणार आहेत, परंतु पक्ष्यांचा प्रकार बदलला. अंडी देणारे पक्षी आपल्याला जास्त दिवस सांभाळावे लागतात, मांसल पक्षी कमी दिवस सांभाळावे लागतात. म्हणून ह्या 3,000 पक्ष्यांसाठी आपल्याला 14 लाखाचा प्रोजेक्ट आहे आणि त्याची सर्वसाधारणला 50% सबसिडी भेटेल आणि SC STंना 75% सबसिडी भेटेल. त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा ह्याच्यामधला प्रोजेक्ट आहे ब्रॉयलर मधला किंवा ज्याला आपण मांसल म्हणतो, त्याच्यामध्ये 5,000 पक्षी आहेत आणि हा जो 5,000 पक्ष्यांचा प्रोजेक्ट आहे तो आहे मित्रांनो 19 लाखांचा प्रोजेक्ट. आता ह्या 19 लाखामध्ये तेच येणार आहे, 5,000 पक्ष्यांसाठी लागणारा शेड, खाली तुम्हाला कोबा करावा लागणार आहे, त्याच्यामध्ये फीडर आले, ड्रिंकर आले, परत तुम्हाला सोलार लाईटची व्यवस्था करण्यासाठी ते आलं. कारण ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो सर्वात महत्त्वाचं असतं की 1 दिवसाचे पक्षी आल्यानंतर त्याचा ब्रूडिंग सर्वात महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी तुम्हाला लाईट पोल्ट्री फार्मिंगमध्ये महत्त्वाची असते. तर त्या ब्रूडिंगसाठी आपल्याला वेगळी व्यवस्था करावी लागते. त्या सर्व साहित्य मिळून ह्याच्यामध्ये हा 19 लाखाचा प्रोजेक्ट आहे. तर ह्या 19 लाखामध्ये सर्वसाधारण व्यक्तींना 50% सबसिडी भेटेल आणि बाकीच्या SC STंना 75% सबसिडी भेटेल. असा हा प्रोजेक्ट आहे ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे मित्रांनो पोल्ट्रीमध्ये, जे की आपण त्याला हॅचरी युनिट म्हणतो किंवा ज्याच्यासाठी फक्त पिल्ली किंवा त्याला आपण इन्क्युबेटर असं पण म्हणू शकतो. तर तो जो प्रोजेक्ट आहे तो 3,40,000चा प्रोजेक्ट आहे आणि ह्या 3,40,000मध्ये आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्युबेटर आणि हॅचर, म्हणजे जे अंडी उबवणी केंद्र आणि ज्याच्यातून पिल्लं निघतात, असे इन्क्युबेटर आणि हॅचर हे दोन्ही घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आपल्याला 3,40,000चा प्रोजेक्ट आहे. सर्वसाधारण व्यक्तींना 50% सबसिडी भेटेल आणि SC STंना 75% सबसिडी भेटेल. तर असा हा मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आपला कुक्कुटपालन या विषयावरचा. तर कुक्कुटपालन विषयामध्ये आपण काय पाहिलं, पहिल्यांदा सुरुवातीला की लाभार्थी निवड कशी असेल, लाभार्थ्यांना प्राधान्य कसं असेल आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला लाभार्थी निवड घेताना किंवा हा प्रोजेक्ट करण्यासाठी जमीन किती लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण ते वरती येऊया किंवा ह्याला डॉक्युमेंट काय काय लागतील आपण ते पण पाहूया. तर हा प्रोजेक्ट करण्यासाठी मित्रांनो त्या लाभार्थ्याकडे कमीत कमी 20 गुंठे जमीन असायला पाहिजे. जर तुमच्याकडे जमीनच नसेल तर आपण प्रोजेक्ट करायचा नाही का, तर करता येईल. तर तुम्हाला कमीत कमी 5 वर्षाचा भाडे करार करून घ्यावा लागेल आणि आपल्याला ते जमीन आपली जरी स्वतःची नसेल तर दुसऱ्याची जमीन भाडे करार 5 वर्षाचा घेऊन आपल्याला हा व्यवसाय उभा करता येईल. त्याच्यानंतर दुसरं काय लागणार आहे, 7/12 पहिला आपण 7/12 स्वतःचा नसेल तर जमीन भाडे करार घ्यायचं. त्याच्यानंतर ट्रेनिंग सर्टिफिकेट आहे मित्रांनो, जे आपण म्हणजे कुक्कुटपालन जे प्रशिक्षण प्रमाणपत्र म्हणतो ते तुम्ही कुठेही घेतलं असेल तर ते आपल्याला ट्रेनिंग सर्टिफिकेट महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा डॉक्युमेंट आहे मित्रांनो याच्यामध्ये अनुभव प्रमाणपत्र. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, आपल्याला हे अनुभव प्रमाणपत्र कोणाचं घ्यायचं आहे, तर आपल्या गावामध्ये किंवा आपल्या 3-4 गावामध्ये मिळून जे पशुवैद्यकीय दवाखाना असेल, शासकीय दवाखाना आपल्या पंचायत समिती अंतर्गत येतो किंवा जिल्हा परिषद अंतर्गत किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय त्यांच्या अंतर्गत हा दवाखाना असतो. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे डॉक्टर असतात. तर त्यांचा आपल्याला कमीत कमी 2 वर्ष कुक्कुटपालनाचा अनुभव आहे असं आपल्याला त्यांच्याकडून प्रमाणपत्र घेणं बंधनकारक आहे. आता हे झालं इथपर्यंत मित्रांनो. तर आता ह्याच्यासाठी फंडिंग कसं असेल, आता शासन आपल्याला 50% अनुदान देणार आहे. टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे, म्हणजे तुमचा 30 लाखाचा असेल
19 लाखाचा असेल किंवा 3,40,000 जे काही त्याच्यात प्रोजेक्ट कॉस्ट दिली त्याच्या पद्धतीनं जे असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 50% शासन देणार आहे किंवा 75% देणार आहे SC ST साठी. तर राहिलेली जी 50% अमाऊंट आहे ते आपण कशी उभा करायची, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला एकतर बँकेकडून लोन घ्यावं लागणार आहे किंवा आपली स्वतःची रक्कम आपल्याला त्याच्यामध्ये टाकावी लागणार आहे. आता जर बँकेनं लोन नाही दिलं तुम्हाला तर स्वतःची रक्कम टाकावी लागेल आणि जर तुम्हाला स्वतःची रक्कम टाकता आली नाही तर बँकेकडून आपलं त्याच्यासाठी सिबिल व्यवस्थित असणं महत्त्वाचं आहे. बँकेचे आपले व्यवहार कायमस्वरूपी असणं महत्त्वाचं आहे. आपलं ट्रान्झॅक्शन त्याच्या अकाउंटमध्ये दिसलं पाहिजे आणि आपलं कुठलेही म्हणजे जे पहिलं लोन घेतलेलं आहे त्याचा एकही आपला म्हणजे हप्ता बाउन्स झालेला नसावा तर आपल्याला बँक मित्रांनो 100% सहकार्य करते. तर तुम्ही बँकेशी पण चर्चा करून घेऊ शकता. आणखीन ह्या योजनेचे अर्ज चालू झालेले नाहीत. ज्यावेळेस मित्रांनो ह्या योजनेचे अर्ज चालू होतील तर ते आपली शेती आपले पशुपक्षी या YouTube चॅनल आपण नक्की त्याच्याविषयी माहिती देऊया. तर हे सर्व मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश की कुक्कुटपालन ह्या व्यवसायामध्ये आपल्याला जे काही डॉक्युमेंट लागतील किंवा मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना ह्याच्यामध्ये आपल्याला करण्यासाठी काय काय आवश्यकता आहे आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व माहिती दिली. तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत टाकायला विसरू नका. आणि मित्रांनो आपल्या या आपली शेती आपले पशुपक्षी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.